नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 15 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 300 ते 400 मध्ये, आज 50-100 ने आवक कमी आहे। बघू काय बाजार भाव निघतो लाल कांद्याला आणि उन्हाळ कांद्याला। व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोजच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाल आणि उन्हाळ कांद्याला काय बाजार भाव निघतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला बाजार भाव कळेल आणि जशी कांद्याची क्वालिटी राहील तसा बाजार भाव निघणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। दररोज आपण कांदा लिलावचे व्हिडिओ याच्यावरती टाकत असतो। सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे आणि पहिलंच नाग बघतो आपण। खादे बघू शकतो तुम्ही 226 रुपये जायले। 226 गेली ना, 226 रुपये खाद जायले। 226 रुपीज। कुठले आपण? लोणवाडी। तर दुसरा नग बघतो आपण, काय गेली खाद? 281 रुपये झाले। 281 रुपीज खादे। कुठले आपण काका? पिंपळस ना, ठीक। रामाची पिंपळस ना, बरं। काय गेलं गोल्टा माल? गोल्टा काय गेला? 701 रुपया, 701 रुपीज। कुठले? पिंपळगाव, बरं ठीक। पुढे बघू, काय गेलं हे? हो बंधू, 240 रुपये 240 रुपये जायले बघू शकतो तुम्ही खादे। आणि हे किती गेलं? कांदा किती गेला? का जी 790 रुपये जायले ना, 790 रुपीज, ठीक आहे। कुठले आपण? बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1200 रुपये, 1200 रुपीज, 1200। कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे ना, बरं। किती शिल्लक कांदा अजून? दोन एक गाडे। काल किती गेला होता कांदा? परवा किती गेला होता? 1451 मागच्या हप्त्यात गेला होता, ठीक। आज 1200 किती गेला? 1200 रुपये झाले कंप्लीट, बरं ठीक। 200-250 ने कमी गेला। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलो? किती गेला? 1126 जायले, 1126 रुपीज। कुठले आपण? सारोळ, बरं ठीक आहे। पुढे बघू, काय गेलं? 1180 रुपये, 1180 रुपीज। कुठले कांदे? देवरगाव। किती कांदा शिल्लक अजून? बरं ठीक आहे। हाच माल आहे का? बरं। काय गेलं? किती गेलं साहेब? 1442 जायली, बघू शकतो तुम्ही 1442। वॉल्टा मीडियम मिक्स, बरं। कुठले आपण? खडक ओझर। आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती। किती कांदा शिल्लक असेल? अच्छा ठीक। पुढे बघू, खडक ओझर ना। काय गेले? 17.5, बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काल 1800 रुपये जायला होते ना, 1850 जायला होते ना। आज 17 किती गेले? 1758, 100 रुपयांनी कमी गेले ना, बरं ठीक। 1758 रुपीज। आणि कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे, बरं। बियाणं कोणतं होतं याचं? रेडफोरचं बियाणं आहे, ओके, धन्यवाद। किती कांदा शिल्लक अजून? आवरलं, शेवटची गाडी, बरं। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 1600 रुपये, 1600 रुपीज, 1600 रुपये जायले। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे, बरं। बघू शकतो तुम्ही। आणि किती कांदा शिल्लक अजून? एक गाडी राहिली। मागच्या आठवड्यात किंवा 2-3 दिवस आधी होते का? 1900 रुपये गेला होता, हाच कांदा होता ना, बरं ठीक। पुढे बघू, धन्यवाद। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, मिक्स साईज आहे। काय गेलं दादा? 1280 जायले, 1280 रुपये। कुठला आहे कांदा? जोपूळचा कांदा आहे, बरं। किती कांदा शिल्लक अजून? बरं ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1150 रुपये जायले, 1150 रुपीज। कुठले आपण? सारोळे। आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती। किती कांदा शिल्लक अजून? आवरला, बरं ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 1280 गोल्टा मीडियम मिक्स आहे, 1280 जायले।
1280 रुपीज. कुठले आपण कुठले? अच्छा, कोणतं आहे बियाणं याचं? घरगुती. किती कांदा शिल्लक आता? 2-3 गाड्या आहे. बरं ठीक. पुढं बघू काय गेलं का हो? किती गेली? 1125. 1125 रुपीज. कुठले आपण? रवळस. ठीक. पुढं बघू बघू शकतो तुम्ही आता 60-65 साईज आहे. एक साईज माल आहे पूर्ण चांगला माल आहे. काय गेला? किती गेला? 1952. बघू शकतो तुम्ही 1952 रुपीज. कुठले आपण काका? कांदळस. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. कांदळसचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. किती कांदा शिल्लक अजून? 7च गाड्या. ठीक. ओके. पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टा मीडियम मिक्स आहे. काय गेलं? 1252 रुपये. 1252 रुपीज. कुठले आपण? वायगाव. बरं. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक. काय गेलं का हो? किती गेलं? 1600 रुपये जायले. साईज आहे बघू शकतो तुम्ही 65-70 गोळा माल आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. रुईचं बियाणं आहे ना? बरं, रुईचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. किती कांदा शिल्लक अजून? किती शिल्लक? 4-5 गाड्या आहे. कुठला आहे कांदा? रुईचा आहे ना? बरं ठीक. कांदे बघू शकतो मी. पुढं कांदे काय गेले? पुढं कांदे काय गेले? 1180 रुपये कांदे जायले. आणि खात किती गेली? खात किती गेली काका? 250 रुपये खात जायले. ठीक आहे. कुठले काका आपण? राजापूर ना? ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1145. 1145 रुपीज. कुठले आहोत आपण? रवळस पिंपरी. बरं ठीक. आणि किती कांदा शिल्लक अजून? संपलाय ना? बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 60-65 साईज आहे कांद्याला. किती गेला? 1781 जायले. 1781 रुपीज. कुठले आपण? करंजी. बियाणं कोणतं होतं दादा याचं? येलोरचं बियाणं आहे. करंजीचा कांदा आहे. मागं किती गेला होता कांदा? काल 1890 गेला होता. आज 1700 किती गेला? 81. 1781 जायले आज. 1781 रुपीज. किती कांदा शिल्लक दादा? शेवटची गाडी आहे. बरं. पुढं बघू शकतो मी. कलर आहे, क्वालिटी आहे. काय गेलं? 17 रुपये. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजी. ठीक आहे. करंजीचा कांदा आहे. 1700 रुपये जाईल. 60-65 साईज आहे कांद्याला. बियाणं कोणतं होतं याचं? का बियाणं कोणतं होतं याचं? समर्थचं बियाणं आहे. किती शिल्लक असेल कांदा? 4 ट्रॅक्टर आहे. बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय गेलं? 1300 रुपये. 1300 रुपये. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? जानोरा. कोणतं बियाणं आहे याचं? अंबरचं बियाणं. ठीक. धन्यवाद. काय गेले काका? किती? 1350 जायले का हो? किती गेले? 1366. 1366 रुपये. कुठले आपण? बरं. तर मित्रांनो दुसरं लाईन लावलो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे 60-65 साईज आहे. किती गेला? 13.5. 1350 रुपीज. 1350. कुठला आहे कांदा? दारू खेडले. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं अंबरचं बियाणं आहे. दारू खेडले. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? 1-2 गाड्या आहे. बरं. बघू शकतो क्वालिटी. काय गेलं? 1170. 1170 रुपीज. कुठले आपण? रवळस पिंपरी. 1170 जायले. बरं. बियाणं कोणतं त्याचं? शेतकरी नाही. बरं ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदाळस. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धी. कांदाळसचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. स्वराज समृद्धीचं बियाणं आहे. ओके. किती कांदा शिल्लक अजून? 7-8 गाड्या. बरं. काल परवा काय गेलं होतं? नव्हते ना? बरं.
किती गेला? 1760 जायले 1760 रुपीज 1760. कुठला आहे कांदा? कांदा. बियाणं कोणतं त्याचं? स्वराज समृद्धी. आणि कांदा किती शिल्लक असेल अजून? 7-8 गाड्या आहे ना. बरं ठीक आहे. एवढ्या मागच्या काही दिवसात होते का? मंगळवारी होते. किती गेलं होतं? तवा चांगलं गेलं होतं ना. बरं ठीक. हीच रेंज होती. बरं ठीक. धन्यवाद. काय गेलं रे? 1700 किती गेले? 1780 रुपये झाले. 1780 रुपये झाले. 1780 रुपीज. कुठलं आहे रे तू? कानळस. आणि तुझे पप्पा ते पण कानळसचे का? बरं ठीक. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2. ठीक. पुढं बघू. काय गेली खात? 340 रुपये जायले खात. ठीक आहे. कुठले आपण? खडकओझर. बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 55-60 साईज आहे कांद्याला. काय गेलं काका? 1700 रुपये जायले 1700 रुपीज. कलर आहे, क्वालिटी. 1700 रुपये. मागच्या आठवड्यात होते का? नाही ना. बरं. कुठला आहे कांदा? तारू खेडले. बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक. पुढं बघू. काय गेलं? 1414 रुपये 1414 रुपये. 1414. कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी. बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. रवळस पिंपरीचा कांदा आहे. किती कांदा शिल्लक अजून? आवरला. बरं ठीक आहे. धन्यवाद. काय गेलं दादा? 1250 जाईल. बघ शकतो तुम्ही. 1250 रुपये. 1250 रुपीज. कुठले आपण? तताने. किती कांदा शिल्लक अजून? संपला ना. बरं ठीक. पुढे बघू. काय गेलं काका? 1251. 1251 रुपीज. 1251. कुठला आहे कांदा? लाखलगाव. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं. ठीक आहे. लाखलगाव. पुढे बघू. काय गेलं? 1470. 1470 रुपीज. 1470 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याला. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1470 जाईल. 50 ते 55 साईजमध्ये. 45 ते 55 साईजच्या मध्ये कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. 1490 जाईल. साईज बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. कुठला आहे कांदा? कानळस. ठीक आहे. 14 किती बोलले? 590. 1490. 1490 रुपीज.